लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पारद अवघड रावसावंगी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, विद्यार्थी व नागरिक त्रस्त। सामाजिक कार्यकर्त्यांचे आगळेवेगळे आंदोलन, तात्काळ डांबरीकरण व नाल्या बांधकामाची मागणी। बातमी भोकरदन येथून। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारद ते अवघड रावसावंगी या रस्त्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, पोलीस वसाहत तसेच शिवाजी महाराज स्मारक असल्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते। मात्र रस्त्यावरील दयनीय परिस्थिती, घाणीचे साम्राज्य आणि दोन्ही बाजूंनी नाल्यांचा अभाव यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः शाळकरी विद्यार्थी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारद येथील सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख, महेंद्र बेराड सर, दीपक क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते। रस्त्यावर बेशमच्या झाडाची प्रतिकात्मक पूजा करून महेंद्र बेराड सर यांनी आगळेवेगळे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते। आंदोलनानंतर प्रशासनाने किरकोळ 2-4 ट्रॉल्या मुरुम टाकून रस्त्याची बोळवण केली असली तरी मूलभूत समस्या कायम आहे। त्यामुळे तातडीने रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटीकरण करावे तसेच दोन्ही बाजूंनी नाल्या बांधाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे बांधकाम विभाग व ग्रामपंचायत कार्यालयाला केली आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे कायमस्वरूपी काम हाती घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड सर, सागर देशमुख, दीपक क्षीरसागर तसेच स्थानिक नागरिकांनी केली आहे। नमस्कार, मी संदीप क्षीरसागर शेतकरी या नात्यानं बोलतो की बा ह्या रस्त्यावर जे बी बार जाता शेतकरी तो वारंवार इथं डांबरीकरण त्या तिरून व्हायले, तिरून इकडे बाकी असल्यामुळे इकडे शेतकरी एकदम त्रस्त व्हायले। बाया असो महिला असो बार पडता, बार नुकसान होतं। या पाण्याचं काही नियोजन नाही, या रस्त्याचं काही नियोजन नाही। बाकी ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, याच्याकडे कोणीच पाहायला तयार नाही, ना ठेकेदार पाहायला तयार, ना कोणता कॉन्ट्रॅक्टदार पाहायला तयार, ना ग्रामपंचायतले म्हणलं तर ग्रामपंचायत काही पाहायला तयार नाही। ते म्हणता की बा व्यवस्था तिथलोर हे करायला आणि तिथं 0 पॉईंट आहे असं त्या सरपंचाचं असं म्हणणं आहे की बा 0 पॉईंट इथे ह्यो रस्ता त्या पारद ते मुख्य रस्ता आहे, तर तो रस्ता डांबरीकरण इथलोर व्हायला पाहिजे होता असं त्याचं म्हणणं आहे ग्रामपंचायत वाल्याचं। आणि त्या ठेकेदाराजवळ आम्ही काही त्याला काही म्हणलं नाही, पण आता हे बाकीचे सागरराजे यांना जर त्याशी संपर्क साधला का नाही हे काही मला माहित नाही। पण ज्या वेळेला सरपंचाशी बोललो होतं, सरपंचाने हेच सांगितलं की हो मुख्य रस्ता आहे, हे 0 पॉईंट इथलोर यांना रस्ता करायला पाहिजे बा, असं ही जिम्मेदारी त्याची आहे। बस एवढं बोलतो, एवढं जे माहिती आहे तेवढं बोललो, याचं बाकीचं। नमस्कार, 2-3 दिवसापूर्वी मी या ठिकाणी बेशमीच झाड लावून आंदोलन केलं होतं। जो आपला पारद ते सावंगी हा जो मुख्य रस्ता आहे गावठाणच्या अंतर्गत 200 मीटर रस्त्याचं काम बाकी होतं, त्यासाठी मी या ठिकाणी बेशमीच झाड लावून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। तर आता त्याला कुठेतरी यश आल्याचं आपल्याला थोडं दिसतंय। या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीने थोडंसं मातीचे 2-3 ट्रिपा टाकून या ठिकाणी ग्रामपंचायत पारद यांच्या वतीनं ते थोडंसं काम झालेलं आहे। परंतु मला असं वाटतं ही तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे, याला ठोस अशी उपाययोजना या ठिकाणी आपण बघतो बघा, गाडी जाताना कशी खालीवर हे होते, म्हणजे हा त्रास उलटा आणखी वाढलेला आहे। बरेच जण इथं दुचाकीवरून पडण्याची शक्यता आपल्याला दिसते, इथं सांडपाणी रस्त्यावरून वाहताना आपल्याला दिसतंय। तर मला असं वाटतं हे ग्रामपंचायतनं काम केलं, त्याबद्दल मी ग्रामपंचायत पारदचे धन्यवाद देतो। परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आहे, मला वाटतं हे या जो रोड आहे हा पूर्णपणे सिमेंटचा व्हावा आणि यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित त्याला मंजुरी द्यावी आणि एवढा हा काम पूर्णपणे करावा अशी माझी त्यांना विनंती आहे। हे काम कोणाच्या अंडरमध्ये येतो मला म्हणजे माहिती पडलं की कोणाच्या अंडरमध्ये येतो? मी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर बोलणं झालं माझं त्यांच्याशी, पण त्यांनी सांगितलं की आमच्या अंडरमध्ये नाही। त्यानंतर मी ग्रामसेवक साहेब पारदचे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सुद्धा सांगितलं माझ्या अंडरमध्ये नाही। पण माहिती घ्यायचा प्रयत्न केला का नेमका हा कोणाच्या अंडरमध्ये करत नाही माहिती तर आता मी डायरेक्ट कलेक्टर मॅडम जे अशिमा मित्तल त्यांच्याशी मी आता संपर्क साधून मी त्यांच्याकडून माहिती घेतो आणि तिथे जी पाटी लावलेली त्या पाटीनुसार हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हे काम झालेलं आपल्याला। कोणता रोड आहे हा नेमका? हा पारद रोडचं आंदोलन केलं होतं, पारद ते सावंगी अवघडराव कुंभे बळवंतचा हा रोड आहे, त्याचं त्या संदर्भात आपण आंदोलन केलेलं आहे। यापुढे काय मागणी राहणार तुमची? नाही, हा रोड असं मला वाटतं तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी हा एवढा सिमेंटचा रोड झाला पाहिजे, जेणेकरून हे जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील किंवा हे इथून वापरणारे जे आता प्रवासी नागरिक दिसतात तुम्हाला बघा, खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ या ठिकाणी दिसते। इथून लोक रोज अपडाऊन करताना गाडी चालवताना बघा किती त्रास होते, खालीवर होते, म्हणजे उलटा त्रास आणखी वाढलाय। 2-3 ट्रिप टाकल्या परंतु बघा तुम्ही कसा त्रास झाला, गाडी कशी खालीवर होते तुम्हाला सगळं दिसतंय आणि सांडपाणी पूर्ण रोडवर येते, म्हणजे उलटा आणखी तो त्रास वाढलाय बघा, अंगावर पाणी येते सगळे घाण। अशा पद्धतीने प्रवाशाला त्यानंतर इथले राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना सगळ्यांना या ठिकाणी अडचण झाली। तुमची भूमिका आता तुम्ही स्पष्ट केलेली, दोनदा मी
पूर्वी आम्ही बातमी घेतली, पण यापुढे जर आता काय भूमिका राहणार तुमची, काय कडक भूमिका राहणार? मग यानंतर आपण डायरेक्ट कलेक्टरला मॅडम यांना निवेदन देऊ आणि त्यांच्या मार्फत मग हा रोड प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि ते नाही झालं तर मग पुढचं आपण आंदोलन आहे अतिशय आक्रमक स्वरूपात यानंतर आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, सर्व गावकऱ्याला सोबत घेऊन. नमस्कार, मी सागर देशमुख. आपण या ज्या रोडवर थांबलेलो आहे हा पारत ते अवघड सांगवी जाणारा रोड आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता म्हणजे आता इथून नवीन इकडं छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक होणार आहे, त्या स्मारकाला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रोडवरती नेहमीच वर्दळ असणार इथून पुढं. आणि खरं तर म्हणजे हा रोड फक्त समोर अवघड सांगवीच नाही, तिथं जिल्हा परिषद शाळा आहे, तलाठी कार्यालय, पोलीस वसाहत गृह आहे, समजा पोलीस राहण्याचं, नंतर इकडं पशुवैद्यकीय दवाखाना आहे. त्याच्यामुळं स्थानिकच्या लोकांचा इकडं ह्या रोडला नेहमीच वर्दळ असते जाणे येणं. आणि हा जो रोड आहे हा रोड एवढ्या 200-300 मीटर पर्यंत ह्या रोडचं काम बाकी आहे. खरं तर आमचे मित्र महेंद्र बेराड यांनी 3 दिवसापूर्वी इथं बेश्रमीचं झाड लावून एक उपोषण केलं होतं आणि त्याच्यामधून जे त्यांनी प्रशासनाला विचारलं होतं, सार्वजनिक बांधकाम विभागाला, की हे काम तुमच्याकडे येतं का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे काम आमच्या येत नाही, हे काम ग्रामपंचायत मध्ये मुडतं. मग त्याच्यानंतर बेराड साहेबांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला फोन केला होता. ग्रामसेवकाला फोन केल्यानंतर ग्रामसेवकांनी सांगितलं की हे काम आमच्यात म्हणजे आमच्याकडे पण येत नाही, त्यामुळे फक्त हे काय कोलवाकोलवी चालू आहे. बांधकाम विभाग म्हणतं ग्रामपंचायत म्हणतं बांधकाम विभाग, असं या रोडची खरेदी परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या रोडचा प्रश्न फक्त रोडचा पुरताच नाही, त्या रोडला दोन्ही साईडला नाल्यानी आहे आणि नाल्या नसल्यामुळे जे शाळेचं जे तिथल्या राहणाऱ्या ज्या लोकांचं जे पाणी आहे हे पूर्ण पाणी शाळेच्या साईडच्या नालीला जातं आणि त्या नालीला गेल्यामुळे तिथं सध्या शाळेच्या गेटवरतीच नाली आहे, त्या नालीत पाणी तुंबलेलं आहे. आणि खरं तर या लोकांना नालीची व्यवस्था नसल्यामुळे साहजिक आहे घरात लोक पाणी ठेवणार नाही, पाणी रोडवरती काढतील आणि ते पूर्ण जे पाणी आहे ते पाणी रोडवरती येते आणि रोडवर तुझ्या नाली जाऊन तुंबलेलं आहे. तर त्यामुळं ग्रामपंचायतला एक कळकळीची विनंती आहे की हे रोड तर कराच, पण रोड सगळ्यात पहिले नाली करा. आणि हा इथला एक प्रॉब्लेम असा आहे, बरेचशे दिवसापासून इथं काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतनं इथल्या स्थानिक लोकांना नोटिसा लावल्या होत्या की अतिक्रमणमध्ये ज्या लोकांचं घर आलेलं आहे ते काढून घ्या म्हणून. त्यावेळेस संबंधित यांना नोटीस आल्यानंतर या लोकांनी त्यांच्या समोरचं जे होतं ते अतिक्रमण काही काढलेलं आहे आणि काही काढायचं बाकी आहे. तर त्यासाठी ग्रामपंचायतनं ठोस भूमिका घ्यावी. ग्रामपंचायतनं काही लोकांना निवेदन द्यायला लावलं, अतिक्रमण झालं, नंतर परत ह्याच लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं. अशी दुटप्पी भूमिका ग्रामपंचायतनं घेऊ नये. सरळ ह्या रोडचं मोजमाप करून ह्या रोडचं जे काही अतिक्रमणामध्ये येत असेल रितसर ते लोक इथले स्थानिक लोक काढायला तयार आहे आणि त्यांनी काढावं सुद्धा. जर गावाचा विकास करायचा असेल, रोड जर तुम्हाला पाहिजे असेल, नाल्या जर पाहिजे असेल तर हे होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तात्काळ हा रोड कम्प्लीट झाला पाहिजे. ज्यावेळेस महेंद्र सरांनी इथं उपोषण केल्यानंतर 2 दिवसानंतर इथं तात्पुरता मल्लमपट्टी म्हणून इथं 4-5 ट्रिपा रोडचं जे काम चालू आहे तिचं जे उकरलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल आणून टाकण्यात आलं आणि मटेरियल टाकल्यानंतर जे मटेरियल पांगवलं आणि मटेरियल एवढं काही प्रमाणात नव्हतं. 2-4 ट्रिपा टाकल्यामुळे जे पुढचं तसं राहिलं, गाडी जायला इथं अडचण होऊ लागली, इथं खड्डा निर्माण झाला आणि पूर्ण पाणी जे आहे त्या घरांचं पाणी, नालीचं पाणी पूर्ण आता इथं तुंबू लागलं. इथं प्रत्येक गाडीला जायला यायला अडचण आहे. इथं मागच्या 4-5 दिवसात म्हणजे 8 दिवसात इथं 2-3 घटना घडल्या. एकदा इथं एक ट्रॅक्टर पलटी झाला, एक अवघड सांगवीच्या वृद्ध आजीचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे त्या पडल्या, त्याच्यानंतर त्यांना MRI CT स्कॅन करावा लागला. नंतर पारतच्या 2-3 मोटरसायकली पडल्या. ह्या घटना वारंवार चालू आहे. त्यासाठी शासनाला म्हणजे ग्रामपंचायतला आणि सार्वजनिक बांधकामाला विनंती आहे की तात्काळ तुमचं श्रेयवादाची लढाई सोडून द्या. हा रोड कोणाकडे येतो, हा ग्रामपंचायतकडे येतो का बांधकाम विभागाकडे, हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. पण या तुमच्या अडचणीमुळं या ग्रामपंचायतच्या इथल्या असलेल्या लोकांच्या, ह्या इथल्या लहान विद्यार्थ्यांच्या, ज्या शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहे, इकडं पोलीस कोर्टाला जाणारे पोलीसवाले, तलाठी साहेब, पशुवैद्यकीय साहेब, यांना ह्या रोडची खूप परिस्थिती म्हणजे एकदम गाड्याचा चिखलाचा सामना करावा लागतो. त्यामुळं माझ्या तात्काळ या ग्रामपंचायतला विनंती आहे की यांनी लगेच इथे यायचंय. इथलं तुमचं जे काय अतिक्रमणचा विषय तो सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा हँडल करता येईल तो करा. तात्काळ इथं नाली करा. नाली जर क्लिअर केली तर हे लोकांचं पाणी रोडवर येणार नाही आणि रोडवर जर पाणी आलं तर चिखल गड्डे होणार नाही. हीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी राजू शहा, भोकरदन, जालना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.